कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 अखेर तीव्र कुपोषित 88, मध्यम कुपोषित 1023 होती, तर नोव्हेंबर 2024 रोजी अखेर सॅम 22 तर मध्यम कुपोषित 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यास यश आलं आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येत आहे। तसेच दत्तक पालक योजना, पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ट आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे। कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने IIT मुंबईसारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत त्याचेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे। विशेषतः डोळखाम प्रकल्पात कुपोषणाचं प्रमाण जास्त आढळते, तर याच्या मागे अनेक कारणं आहेत, जसे की 19 वर्षाखालील माता, 2 मुलांमधील जे अंतर असाय पाहिजे ते योग्य नाही, त्यानंतर 2 पेक्षा अधिक मुलं किंवा अपत्य असणे, महिलांमधील असलेले ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे, तसेच आपल्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांना पुरेशी विश्रांती आणि झोप याची आवश्यकता आहे, पण ते भेटत नाही त्यांना। त्यानंतर रोजगारासाठी येथील जी लोकसंख्या आहे ती मायग्रेट झाल्यानंतर लहान बालकांना किंवा गरोदर स्तनदा मातांना अंगणवाडीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते। आरोग्य आणि पोषण या संदर्भात ज्या अंधश्रद्धा आहेत, हा पण एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे। अंगणवाडीमधून जो आहार दिला जातो तो पूरक आहार दिला जातो, त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मुलांचं पोषण होणे तितकीच जबाबदारीचं काम आहे, परंतु त्या संदर्भात पण काही आहाराच्या चुकीच्या सवयी कुटुंबामध्ये असतील तर त्याचाही कुपोषणावर परिणाम होतो। तेव्हा मला वाळंत विडा, बॅग आणि पाळणा दिला। मला हे सर्व मिळाल्याबद्दल मी जिल्हा परिषदची आभारी आहे। मग तो आता तिथं दूध, बटाटे, खिचडी, काय केळी, अंडी द्यायची ती। मग तो तिथं चांगला झाला, मग घरी आणला। मग घरी अंगणवाडीची बाई पण खिचडी द्यायची, अंडी, केळी, खिचडी पण द्यायची ती। मग तो खायचा, घरचा पण भाकर जेवायला जेवतो मस्त, आता मस्त झाला। NRC मध्ये देखील ॲडमिट करतो, पण ह्या तिन्ही ठिकाणी जर सुधारणा झाली नाही तर अशा मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येते। तसंच जिल्हा परिषद सेस, पंचायत समिती सेस यामधून कुपोषित मुलांसाठी पोषक वडी, गरोदर मातांसाठी बाळंतविडा, नवजात शिशूंसाठी पाळणा वाटप करण्यात येतो। ग्रामपंचायतीच्या 10% महिला व बालकल्याण निधीमधून कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येतो। यामध्ये मुलांना अंडी, चिक्की, त्याचबरोबर प्रोटीन पावडर देण्यात येते। मुलांना आपल्याला कुपोषण हटवण्यासाठी जो आम्ही काम करतोय, मुलांना अंगणवाडीत आहार, त्यांचं लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि घरी जाऊन गृहभेटी देऊन पालकांचा समुपदेशन करून त्यांच्याशी संवाद साधून मुलांना वजन कसं वाढेल, त्यांच्या घरगुती जो आहार असेल त्या आहारातून मुलांचं वजन कसे वाढेल तर ते पद्धती त्यांना समजावून सांगून, आणि घरी पण स्वच्छता, मुलांचं पूर्वशालेय शिक्षण, अंगणवाडीत आम्ही काय मुलांना पूर्वशालेय शिक्षण घेतो किंवा काय आहार देतो हे पालकांना समजून सांगतो। आणि तसंच त्यांचं घरून पण काय प्रतिसाद मुलांना द्यायला पाहिजे, त्यांनी कसं मुलांचं संगोपन करायला पाहिजे ते समजावून सांगतो। आणि तसंच IIT मुंबई यांच्यासोबत कुपोषण कमी करण्यासाठी मिशन न्यूट्रिशन याच्या आम्ही व्हिडिओ पण प्रकल्पातून आम्हाला जेव्हा प्रशिक्षण दिलं त्याच्यातून व्हिडिओ पण आम्हाला दाखवले। आम्ही अंगणवाडीत त्या मातांना बोलावून त्या व्हिडिओ पण त्यांना प्रत्यक्षात दाखवल्या। स्तनपान कसं करायचं, मुलं स्तनपान करताना कसे पोझिशनमध्ये त्यांना घ्यायचं, हे सगळं त्यांना आहाराबद्दल सगळे व्हिडिओ आम्ही त्यांना मातांना दाखवलेलं आहे। आम्ही ॲडमिट आहेत। माझ्या मुलीचं वजन कमी असल्यामुळे आम्हाला स्नेहा फाउंडेशनने इथं आणण्यासाठी मदत केली। आता इथे येऊन आमच्या मुलीच्या तब्येतीत खूप सुधारणा झाल्या। तिचं वजन कमी होतं, आता वाढलं 1/2 किलो, जेवण करते व्यवस्थित, खेळते।
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शास्त्रीनगर नंबर 1 मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावरती आणि विकास आराखड्यांमध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावरती भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवरती मंजूर झालेला आहे. अशी वर्क ऑर्डर निघाली आहे. मात्र पालिका आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावरती कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केलं. शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावरती आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवरती ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्या आहेत. आरोग्य केंद्राच्या जागेवरती गाळे बांधण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई केलेली नाही. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत. मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हनुमंत जगदाळे यांनी केला आहे. तसेच जोवर अनधिकृत बांधकामावरती कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जगदाळे यांनी सांगितलं. या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्रीनगर विभागातील नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला. वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही. त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. सर, प्रशासन भूमिका अशी आहे की प्रशासन कुठल्याही इलिगल अवैध बांधकामाला कारवाईचा थारा देत नाही आहे. आम्ही प्रशासन नेहमी तत्पर असतं की अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याच्या बाबतीत. याबद्दल सक्त माननीय आयुक्त आणि इतर वरिष्ठांचे आदेश आहेत. तसं आम्ही पालन तंतोतंत करतो. सद्यस्थितीत हे जो मॅटर जो आहे त्याला DPL फॉलो करून आमच्या लेवलला आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू. सर, इलिगल आहे याची पूर्ण आम्ही शहानिशा करतो आणि कारवाई सर नक्कीच होऊ शकतो.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचार विरोधात मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केलं. बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिट सरकारवरती दबाव आणावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक समुदाय विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंसा उफाळून आली. कट्टरपंथीयांनी हिंदूंवरती अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती संताप व्यक्त होत आहे. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अय्याज, शाहरुख सय्यद, कादिर मेमन, सहार युनिस शेख यांच्यासह मुंब्रा कौसा येथील मौलवी मुस्लिम बांधवांनी निदर्शने केली. यावेळी हिंदू बांधवांचे रक्षण करा असे फलकही झळकवीत आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बांग्लादेश में जो हिंदू मुसलमान कहने का नहीं, बांग्लादेश में जो अत्याचार हो रहा है, जो वीडियोस सामने आ रही हैं, वो देख करके पूरे हिंदुस्तान के लोग खासकर और पूरी दुनिया के लोग आम तौर पे परेशान हैं। इस तरह के जुल्म और ज़्यादती नहीं होनी चाहिए और धर्म को और मजहब को बीच में ला करके कत्ल गारत गरी ये कभी कोई मजहब नहीं सिखाता है और इंसानियत भी इससे शर्मसार होती है। तो इस तरह का जो जुल्म हो रहा है वो बंद होना चाहिए और बांग्लादेश की जो गवर्नमेंट है वो एकदम से कमज़ोर गवर्नमेंट है। गवर्नमेंट को चाहिए कि इस तरह का जो जुल्म हो रहा है उसको ख़त्म कराए और जो लोग इतना कर रहे हैं उनके ऊपर सख्त एक्शन ले और उनको ले जाकर के जेल में बंद करे, इंसानियत की कदर करे। और अगर इंसानियत की कदर करती है तो हर जगह पूरी दुनिया में अमन का माहौल रहेगा। और मैं अपनी हुकूमत से भी, अपने प्राइम मिनिस्टर से भी दरख्वास्त करता हूँ कि आप भी सख्त बांग्लादेश की हुकूमत के हाई कमिश्नर को बुला करके सख्त वार्निंग दें और उसके ऊपर कार्रवाई करें कि इस तरह का जुल्म नहीं होना चाहिए। बहुत गलत है और हिंदुस्तान का जो अमन पसंद इंसान है, जो सेकुलर जहन के लोग हैं, चाहे हिंदू हो चाहे मुसलमान हो, उसकी उन्होंने मजम्मत की है। और वो जज साहब ने जो किया है, ख़ुद सुप्रीम कोर्ट ने उनके ऊपर एक्शन लिया है और कानून के ख़िलाफ़ जो भी आदमी, चाहे जज हो चाहे प्राइम मिनिस्टर हो चाहे सदर हो, कोई भी कानून के ऊपर जाएगा तो इंशाअल्लाहुल अज़ीज़ हिंदुस्तान की जो सुप्रीम कोर्ट है वो उसके ऊपर लेगी। और किसी के ऊपर जुल्म हो, चाहे हिंदुस्तान में हो चाहे अरब में हो चाहे बांग्लादेश में हो, वो गलत चीज़ है। इंसानियत की कदर हर इंसान को करना चाहिए। इंसानियत पे जुल्म करके कभी कोई आदमी तरक्की नहीं कर सकता है। ना मुल्क तरक्की करेगा ना इंसान तरक्की करेगा। अगर इंसानियत की कदर की जाएगी तो पूरी दुनिया चैन और सुकून से रहेगी। पेन अर्बन बँक ठेवीदारांचे पैसे 2000 पासून अडकलेले आहेत. पेन अर्बन 2010 पासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे पेन अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणार हा खरा प्रश्न आहे. 2012 पासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते, पण याचिका करणारे व सहकार खाते यांच्या अर्जावरती मुंबई उच्च न्यायालय लिक्विडेशनवर स्टे आहे. परिणामी रिझर्व्ह बँक पेन अर्बन प्रशासक कायम ठेवून जैसे ते धोरण अवलंबिले आहे. 2012 ते 2024 या काळात ठेवीदार, हवालदिल व ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत. यामुळे सर्व ठेवीदारांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर व केंद्रीय अर्थमंत्री यांना प्रथम विनंती करून पेन अर्बन बँकेची न्यायालयीन कोंडी फोडली पाहिजे आणि न्यायालयाला सत्य बाजू समजावून देण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली पाहिजे. सुमारे 1,58,000 ठेवीदारांना रुपये 5 लाखांपर्यंतची त्यांची ठेव परत मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी याचिका दाखल करण्याचं काम बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी करणार आहे. त्यामुळे पेन अर्बन बँकेतील 98.5% ठेवीदारांना 109% रक्कम परत मिळवण्याची शक्यता असल्याची माहिती आज संस्थेचे सचिव विश्वास उटगी यांनी दिली. पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पेणला आहे आणि ती 1980 नंतर त्याचं लायसन मिळालं आणि त्याचं लायसन विड्रॉ झालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने हे 9 फेब्रुवारी 2012ला. पण ते विड्रॉ झालेल्या लायसनवरती पेण अर्बन संघर्ष समिती जी आहे त्यांनी स्टे मिळवलेला आहे आणि त्याला चंद्रकांत दादा पाटील जेव्हा सहकार मंत्री होते त्यांची पण मान्यता आहे. या स्टेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र सरकार हे आहे तर क्लिअरच आहे. मुद्दा असा की आता 14 वर्ष झाली पण तिथल्या ठेवीदारांना त्यांची आता नवीन जो कायदा झाला ऑगस्ट 2021 मध्ये, त्या अनुषंगाने त्यांना 5 लाख मिळणं
हा त्यांच्या अधिकाराचा भाग आहे आणि हा कायदा केंद्र सरकारने ऑगस्ट 21 मध्ये केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेड अर्बनला अपवाद केलेला आहे. रुपी बँकेला अपवाद केला होता, पण नंतर रुपी बँकेला 2022 मध्ये मिळालेले आहेत. पण पेड अर्बनच्या लोकांना तो जो अपवाद आहे की स्टे उठल्याशिवाय आम्ही देणार नाही, तो उठवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करावं. पण त्यांना ती मदत व्हावी म्हणून आम्ही एक पत्र लिहिलेलं आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट 20 पासून आम्ही CKB मध्ये 5 लाख मिळवून दिलेले आहेत. ऑगस्ट 21 मध्ये कायदा दुरुस्ती झालेली आहे. तुम्ही पेड अर्बनला अपवाद केलात. 14 वर्ष त्यांना एकही पैसा मिळालेला नाहीये. आता आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं, निर्मलाबाई सीतारामन अर्थमंत्री यांना पत्र दिलं आणि विनंती केली की DICC कायदा कलम 16 म्हणतं एखादी बँक बुडली तर 100% पैसे परत मिळायला पाहिजेत. आणि त्याच कायद्याचा क्लॉज 17 म्हणतो की नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लिक्विडेशनची नोटीस काढल्यानंतर 90 दिवसामध्ये 5 लाख रुपयापर्यंत पैसे दिले पाहिजेत. आता 5 लाख हे पेड अर्बनला मिळालेले नाहीयेत, पण 5 लाखाच्या वरच्यांनी काही पाप केलेलं नाहीये, त्यांना पण 100% मिळाले पाहिजेत. पण क्लॉज 17चा लढा किंवा क्लॉज 16चा लढा हा उच्च न्यायालयात आम्ही लढतोच आहोत. पण आता किमान 5 लाख रुपये स्टे उठून त्यांना ताबडतोब मिळावे याकरता आमचा 13 तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये एक रीट अर्ज दाखल होतोय. तो रीट अर्ज बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या आमच्या ठेवीदारांच्या संघटनेच्या वतीने दाखल करतो. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 सालाबादप्रमाणे 10 ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरामध्ये आयोजित केला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समितीने या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केलं आहे, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्व आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पद्मश्री शोभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने याचं उद्घाटन केलं जाणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती अंकलीकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांसह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील. फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवरती तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील. गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सूफी मैफिलींच्या सादरीकरणाने कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा मोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष होईल. प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षीसुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतो आहे. आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल. आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात. आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे. प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारीसुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे. विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशासुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे ह्यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षीसुद्धा या फेस्टिवलला होणार आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात. ह्या का मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत. आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी येतील. विविध क्षेत्रातील मान्यवर आम्ही ह्या ठिकाणी
आमंत्रण त्यांना देणार आहोत, ते सुद्धा येतील. आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कारसुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.